आहे बा काय बाबा एक नंबर रस्ता आहे असं काय चांगल्या वाटते मला ना तेव्हा ते वर चांगल्या पाहिजे ह्या पाहिजे चालेल आता आपण मारले टूर हे पाहू लाईक 10 व्ह्यूज 10 50 पण नाही कमसे 15-20च्या पुढं जात नाही तर हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज म्हणजे आज नाही काल शिवजयंती होती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आपण काय गेलो तो आजच्या किल्ल्यावर आपण तिथं काही म्हणजे माझ्या मावीचा नव्हता ब्लॉग काढायचा पण ब्लॉग काढल्याशिवाय होत नव्हतं म्हणजे मी ॲडवान्सने काढायचं 5-6 शूट घेतले ते तुम्ही पहा आता आणि लास्टला नाही मी काहीतरी म्हणणार आहे म्हणजे मला काहीतरी सांगणार आहे मी ते पण तुम्ही जरूर ऐका आणि लास्ट लुक जरूर पाहिजे आणि आता आपण डायरेक्ट आता ब्लॉग चालू करू आता आपण आहे रस्त्यामध्ये आता आपण चाललो तो पुढं आता पाहायचं पटकन जो पुढं हे आता आपण आलो होता दौलताबादच्या किल्ल्यावर आता आपण तुम्हाला टूर दाखवतो किल्ल्याचं कसं आहे कसं नाही चला आता आपण आणि आपण इथं छोटी छोटी गुफा आहे इथं पुढे जाऊन पाहा तुम्ही कसं रे चला आता आपण डायरेक्ट जाऊ कसे चला या पाहिजे एक गुफा आली तर पण मागं चला आता या पाहिजे लड्ड्या पाहिजे आता इकडं आपण थोडं आता ओढ्या टॉपला जायचा प्रयत्न करू आणि 6:30ला होतं बंद आहे असेल का थांबायचं का चला तिकडे जाऊ हे पहिले री गुफा असं पाहायला माझी येते सारे खोरा करायला टाईम लागेल ना आपला अरे माझ चला आहे ना हे पाय काय करता पुण्य एका दिवशी पुरे पस्ते आहे ना पाय कसं डायरेक्ट घ्यायची इमारती ते मानले का शॉर्टमध्ये अजून आपल्याला देणार टाकू वर अजून पाहू आता आपण पुढे गेल्यावर आता लय दम लागला एकदम खतरनाक मध्ये हळू ह्या बाई आता झालं नाही काय बरं हे आता मला तर मात्र डायरेक्ट त्या पाहिजे जवळ अजून पण आहे कोणची जागा आहे सांग बरं का हो ना पडतो थोडं जागी वाटतं ते आता लास्ट पर्यंत हा बारीक पाहत नाही हे घुसू पुरा टूर द्यायला एकदम भारी अरे एक पुरा अजून अरे अजून घेतला आम्ही लेव थकले एकदम खतरनाक ले फास्ट आहे बा काय बाबा एक नंबर रस्ता आहे असं काय चांगल्या वाटते मला ना तेव्हा वर चांगल्या पाहिजे तरी बाबा किती महाग म्हणजे पुरा आंध्र होते पुरा आंध्र आम्हाला काय समजत पण नव्हतं आम्ही म्हणजे पुढून घुसत होता काय आम्ही पुढून घुसतो तरी पण बरोबर यायचं तिथं म्हणजे एकदम भारी वाटत होतं मदत पण गेलं ना म्हणजे आपले एक्सपिरियन्स पाहिजे समजा तुम्ही पण पाहिला असेल तुम्ही पण आपण मी फर्स्ट टाइम गेलो पण तरी पण एवढं पाहिलं नव्हतं मी आता आपण डायरेक्ट लास्टला बोलूया तर तुम्ही पाहून घेतो पाहिजे चालेल आता आपण मारले टूर हे पाहू लाईक का जा मला की पुरा अंधार इकडे तिकडे डायरेक्ट घेऊ चाल माझं
पलंग वाचा पलंगावर नाटते होईल ह्या बाई हे खड्डा येते हे जा बाई वर खरं नाही टाइम लिव सुरंग याच्यामध्ये लाईट विट सारा लावली ले किती खोली अरे अरे किती खोली अरे वर अरे काम आहे ना तेवढं टुमन टाकलं अच्छा टक्के तेवढं का पाचलावरती बंद होऊन जातो ह्या पाहिजे आली पूल पाणी बा 22nd सेंचुरी ये गोटले नाही ये गोट तिकडे जाणार आहे का खाल्लं नाही पुरा मोर चालू म्हणलं थोडंसं खोलत नाही त्याला बी वाट लागलं त्या पलीकडच्या मोरचा फोटो काढायचा आहे ते सुद्धा त्याचा फोटो काढू लागला त्यानंतर मग त्यानंतर काही नाही मग नंतर फोटो काढले फोटो तिला खायला होतं आम्ही नंतर मग बाहेर गेल्यानंतर नाही का थोडंसं काहीतरी हे पाहिलं तर मग थोडं काही मग नंतर हॉटेल गेलं तर हॉटेलमध्ये जेवण केलं तर आम्ही साऱ्यामध्ये मग पुरी म्हणजे आज फॅमिली आली ती तर त्यांनी ते पाहिलं तर जेवण केलं तर हॉटेल सारं झालं आमचं आम्हाला घरी आलो म्हणजे मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला पण आता मी तुम्हाला असं तुम्हाला प्रश्न विचारू लागलो ती मजावर सांगा का म्हणून तुम्हाला म्हणजे नाही कसं मला सांगा तरी असं म्हणजे कमेंटमध्ये सांगा तरी पण ह्या पाहता मी विचारू लागलो तुम्हाला की समजा म्हणजे मी व्हिडिओ म्हणजे ब्लॉग तुम्ही काय सांगता रेग्युलर ब्लॉग म्हणत नाही वन डे ॲड तरी पण नाही का त्या ब्लॉगला नाही का मी माझं सांगतो बात तर तुम्हाला सांगतो मी आता तरी पण नाही का त्या ब्लॉगला नाही का 10 व्ह्यूज 10-50 पण नाही कमसे 15-20च्या पुढं जात नाही फक्त जाईल 35 ते पण असं म्हणजे नाही का दिवसभर ब्लॉग बनायचा मग ती एडिटिंग करायची एडिटिंग केल्यानंतर ते अपलोड करायचा अपलोड केल्यानंतर ते 2 व्ह्यूज ते 5 व्ह्यूज असं पाहिलं ना तर नाही का इतकं भ्यान वाटतं तुम्हाला काय सांगतो मला इतकं भ्यान वाटतं की असं वाटतं ते बनूच नको म्हणजे मन म्हणतो तू नाही का एवढा टाईम यायला देऊ लागला आणि दुसरा टाईम म्हणजे यायला देऊन दुसऱ्याला काहीतरी म्हणजे असं काहीतरी आलं पण नाही का तो सांगता येत तर मी ना तुम्हाला बोल लागलो असेल कॅमेऱ्याने मग ते कॅमेरा चालू केला ना मी म्हणजे तेव्हा बोललो ना तर मला चांगलं वाटतं तुम्ही संग बोलू लागलो मी हे बोलू लागलो आता नाही का या रूममध्ये म्हणजे आता तुम्ही ते पण मी पुढून मला अशी व्ह्यूज यायला पाहिजे समजा 10K समजा ॲटलीस्ट 50K तरी व्ह्यू 100 म्हणजे 1000 5K 10K अशी झालं तर मला आज तरी भेटणं यूट्यूबकडून की नाही की मी घरच्याला सांगू शकतोय मला नाही का काम करायची गरज नाही समजलं तुम्ही जास्त सांगू शकतो घरच्यासाठी मी काम करायची गरज नाही आता म्हणता सांगा तर म्हणून नाही का मग एवढ्या दिवसानंतर नाही का ब्लॉग येऊ लागला आहे तुम्हाला आता कसं सांगू समजा मला एवढ्या दिवसानंतर तुम्हाला ब्लॉग येऊ लागला की तुम्हाला सांगत होतं एकदा मी मग काय झालं असं काय की मग घरचे म्हणते मग आता म्हणजे माझे मम्मी पप्पा म्हणू लागले की जॉब कर म्हणजे जॉब कर आता नाही का सांगू तुम्हाला की बा तुला टाईम पण येणार नाही काय मी की नाही का नाही याला इतकं म्हणजे आता इतकं मला याच्यामध्ये बसेल डायरेक्ट दिला म्हणजे इतकं दिलाच बसेल की मी नाही का समजा मग खुदचा व्हिडिओ मी तर मग मी असं ब्लॉग काढला नाही आता मी तर व्हिडिओ म्हणला नाही मी तर मग झोप येत नाही मग म्हणाला माहिती
म्हणजे तेव्हा मी एडिटिंग करीन, तेव्हा हे बनीन ते करीन, तेव्हा मला झोप येईन. म्हणजे अशी झोपण अशी येत नाही. म्हणजे पुरा आपण 6 घंटे झोपू लागलो, हे झोपू लागलो, ते झोपू लागलो. मग समजा आता माग सांगतो मला, मग मागचे मग आता या बा आता मी तुम्हाला सांगतो, आता मग या मागचे दिवस म्हणजे आता मग कॉलेज चालू होतं, काम म्हणजे ड्युटी पण करत होतो मी पार्ट टाईमचे. मग व्हिडिओ बनत होतो मी मधात. व्हिडिओ म्हणजे मधात नाही टाईम देतो इथे यूट्यूबला पण इंस्टाग्रामला पण. तेव्हाच सांगतो म्हणजे माझी कशी होती माझी लाईफ. म्हणजे हा पहा सकाळी नाही काय 4ला उठायचं, समजा 4 नाही तर समजा 5 तरीपर्यंत उठायचं. मग नंतर आंघोळ बिंघोळ करायची. मग आंघोळ केली, मग नाश्ता बिष्टा आवरलं, मग ते चिरून 8ला निघायचं कॉलेजला. तर काय की सर तुला बोलले होते कॉलेजला येत नाही, काय येत नाही, कॉलेजला कोण येत नाही, तर तुझे बोर्ड पण म्हणायला चालू, म्हणजे बोर्ड तर आता मी व्हायला चालू, माझे 3 पेपर झाले बोर्डाचे. पण नाही सर म्हणजे मला मागं तू येत नाही काय नाही कॉलेजला, पण मग ते काय करावं मग असं. मग मी ड्रीप बोलत, मग थोडं कामचं मग मॅच म्हणलं म्हणजे थोडं हे केलं तर मग तेव्हा आम्ही जात होतो कामाला. 8ला समजा येऊन निघलो कॉलेजला, 9 8:30पर्यंत पोहोचत होतो, 9:45 म्हणतो 8:45 असं पोहोचत होतो मी 9 वाजेपर्यंत. की मग नंतर तिथं गेलो मी कॉलेजमध्ये, तर मग ते कॉलेजचं मग समजा आता 8 तिथं थांबतो मी 1 वाजेपर्यंत. मग 1 वाजता मग नंतर 2 वाजेपर्यंत घरी यायचो. बरोबर मग नंतर 2 वाजेपर्यंत घरी यायचो. मग घरी आल्यानंतर थोडं मग जेवण करणं पडतं सारं. थोडं जेवण केलं, नाश्ता बिष्टा केलं, तर मग एकदा म्हणजे ड्युटी जायला पडत होतं. ड्युटीला 2:30 म्हणजे 3पर्यंत ड्युटीला, मग 3 ते 8पर्यंत ड्युटी करणं पडत होती पहिलं. काम पण म्हणजे घरचे म्हणतात ते काम तर कर थोडंसं तू, म्हणजे काय तरी म्हणजे थोडे पडले होते ते तुम्हाला आता नंतर सांगेन मी, पण तरी पण तुम्हाला सांगू लागलो मी तेव्हा चालतं असं ते. म्हणजे 8 वाजे समजा आता तुम्ही विचार करा, 5ला उठून 8पर्यंत आवरणं, आंघोळ बिंघोळ सारं करणं, मग नंतर कॉलेजला जाणं, मग 1 वाजता, मग 2 वाजता घरी येणं, मग 1ला कॉलेज सुटायचं, 1 घंटाला मला यायला लागत पता पायी यायचो मी. पण मग ते 2ला घरी यायचं, मग जेवण मानायचं, मग नंतर डबल मग जेवण मारायचं, मग जेवण करायचं, मग नंतर नाही डबल फिरसून मग 3ला यायचं कामाला. 3ला कामाला गेलं ना ड्युटीला, म्हणजे नाही का म्हणजे सकाळचे 8 ते 2पर्यंत मी ब्लॉक काढायचं माझं, म्हणजे कॉलेजचं करायचं आणि ब्लॉक पण काढायचं माझं. मग मी ते तसं पाहिलं तर करून तसं झालं तेव्हा माझ्याकडून. नंतर आम्ही तुम्हाला नाही काही 5-6 ते 3-4 ब्लॉक मी ते बनले होते ते तुम्हाला दाखवले होते. मग नंतर नाही का 8 वाजता घरी आलो, म्हणजे 8 वाजता तू काम सुटलं तर 8:30पर्यंत घरी आलो. नंतर मग थोडं जेवण तर करणंच पडतं ना. आज आता सगळ्या टायमा जेवण तर करीनच नाही. आणि जेवण केल्यानंतर नाही का मग तेच नाही का डबल 10 वाजायचे. मग 10 वाजता मी नाही का मग एडिटिंग करत होतो, तर रात्री 1-1पर्यंत एडिटिंग करत होतो. मग रात्री 1:30 वाजता एडिटिंग व्हायची मी. 1:30ला एडिटिंग करून मग तरी पण झोप यायची नंतर पण. मग समजा 2पर्यंत झोपलो तर झोपीन तर नाही येणार. 2ला झोपून मग डबल सकाळी 5ला उठणं, मग ते म्हणजे डेली जातं माझ्या सांगत तसं. म्हणजे डबल नाही का 8 ते 1पर्यंत ब्लॉक काढायचा, घरी यायचा, जेवण करायचं, मग 3ला डबल कामाला जायचं, कामावरून वापस 8 वाजता घरी यायचं. घरी जेवण गेलं तर डबल रातच्या 10 वाजता नाही का एडिटिंग करायला बसायचं. मग तेच रातचे 1-1:30 वाजायचा एडिटिंग करायला, मग तेच 2 वाजचे. 2 वाजता समजा झोपायला तर झोपायचो मी. म्हणजे एक अलग होतं भावना. म्हणजे यूट्यूबकडून असं तरी म्हणजे यूज यायला पाहिजे ठीकठाक आहे. समजा 5K 10K 20K म्हणजे असे यूज तरी यायला पाहिजे की ॲटलिस्ट मी ना एवढं तरी इन मला यूट्यूब करून की मी घरच्यांना म्हणेन मला काम करायची गरज नाही. समजते ना तुम्ही? म्हणजे मग तेव्हा तुम्ही विचार करा की देईल तर आपण म्हणजे काही म्हणजे आपण काय नंतर पण आपण नाही का काही नंतर पण बोलू. चला आता बाय. चला आता थँक्स फॉर वॉचिंग. जे त्यासाठी त्यांनी लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा. चला आता बाय. आणि मला जरूर सांगा कमेंटमध्ये की मला ते मी बोललो होतो की ते तुम्हाला योग्य वाटतं का नाही वाटत. जे मी आता काय करू आता तुम्ही सांगा. कॉलेज बाय.